या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी, पाहूयात। 22 तारखेच्या अयोध्येमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी सध्या जय्यत तयारी सुरू असलेली पाहायला मिळते। लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी लखीमपूर मधल्या व्यापाऱ्यांनी जो आहे तो जेवणासाठी प्रसादाच्या हेतूवरती जे आहे ते सगळं साधन सामग्री पाठवलेली पाहायला मिळते। तो ट्रक देखील आता अयोध्येमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय। खरं तर 22 तारखेपर्यंत जे आहे ते 1 लाख भाविक जे आहेत त्या मंदिराच्या आसपासच्या कारसेवापुरम मध्ये जेवण करणार आहेत आणि 22 तारखेपासून 26 तारखेपर्यंत जे आहेत ती मोठ्या संख्येने भाविक जे आहेत त्या ठिकाणी येणार आहेत आणि याच कारसेवापुरम मध्ये त्यांच्या भोजनाची जी आहे ती व्यवस्था करण्यात येणार आहे। आपण जर हे दृश्य पाहिलं तर हे भोजनाचं साहित्य सगळं भरलेली ही खोली आहे आणि या ठिकाणी हे सगळं साहित्य ठेवलेलं पाहायला मिळतं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळी साधन सामग्री जी आहे जेवणासाठी प्रसादासाठी जे नागरिक येणार आहेत त्यांच्यासाठी ही सगळी तयारी करण्यात आलेली पाहायला मिळते। सध्याच्या घडीला आपण जर पाहतोय तर मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं सामान सध्या आलेलं आहे आणि लाखो नागरिक जे आहेत भाविक जे आहेत ते या ठिकाणी येऊन प्रसादाचं सेवन करणार आहेत, प्रसाद घेणार आहेत आणि त्याची तयारी सध्या या संपूर्ण कारसेवापुरमच्या ठिकाणी पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर हा तांदूळ आहे आणि या तांदूळ मधून प्रीमियम क्वालिटीचा हा सोर्टेक्स तांदूळ अशा पद्धतीचा तांदूळ जो आहे तो तांदळाची शेकडो पोती या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून अयोध्येमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला जो आहे तो प्रसाद मिळणार आहे आणि भुके पोट घेऊन उपाशी पोट घेऊन कुठलाही भाविक जो आहे तो फिरू नये याची दक्षता सध्या घेत असताना हे सगळे ठिकाणी पाहायला मिळते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।